नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर। TYBA अर्थशास्त्र या विषयामधील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र स्पेशल पेपर क्रमांक 3 या पेपरचा अभ्यास करत असताना आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये व्यापारविषयक धोरण की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीची काही धोरणं अवलंबली जात आहेत त्याचा विचार करता नियंत्रित किंवा संरक्षित व्यापाराचं जे काही धोरण आहे ते धोरण अलीकडच्या काळात जगातील बहुतेक राष्ट्रांनी स्वीकारलं आणि ते स्वीकारत असतानाच प्रामुख्यानं की देशी उद्योगांना संरक्षण मिळावं, अनावश्यक आयातीवरती नियंत्रण लादण्यात यावं या दृष्टिकोनातनं मागच्या तासाला आपण जकात किंवा प्रशुल्क, जकात म्हणजे काय, जकातीचे जे काही विविध प्रकार आहेत त्या प्रकारांचा विचार आपण प्रामुख्यानं केलेला होता आणि आजच्या उपघटकामध्ये आपण कोटा किंवा वाटा ही संकल्पना प्रामुख्यानं विचारात घेणार आहोत। म्हणजेच की प्रशुल्क किंवा जकातीप्रमाणेच वाटा किंवा कोटा हा व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रकार, महत्त्वाचा प्रकार आहे। या वाट्यालाच अजूनही एक शब्द आहे, तो म्हणजे अभ्यांश असं त्याला म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला कोटा असं म्हणतात। सर्वसाधारणपणे मराठीत वाटा किंवा अभ्यांश शब्दाऐवजी इंग्रजीतला हा जो काही कोटा शब्द आहे हा अधिक रूढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आयात किंवा निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंचं प्रमाण निश्चित किंवा निर्धारित करण्याच्या पद्धतीला वाटा किंवा कोटा ठरवणं असं प्रामुख्यानं म्हटलं जातं। की आयात निर्यातीचं प्रमाण कायद्यानुसार जेव्हा ठरवलं जातं तेव्हा त्या प्रमाणाला कोटा असं म्हटलं जातं। म्हणजे आपण कोट्याचा अर्थ बघत असताना काय सांगितलेलं होतं की प्रामुख्यानं आयात निर्यातीचं प्रमाण कायद्यानुसार जेव्हा ठरवलं जातं तेव्हा त्या प्रमाणाला कोटा किंवा वाटा असं म्हटलं जातं। जकातीला किंवा प्रशुल्काला पर्याय म्हणून कोटा पद्धती एक संरक्षक साधन या अर्थानं ही पद्धत वापरली जाते। साधारणपणे 1930 पर्यंत म्हणजेच जो काही जागतिक महामंदी पर्यंत संरक्षक साधन म्हणून जकातीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं कोटा पद्धतीला त्या काळापर्यंत, जागतिक महामंदीच्या पर्यंत फारसं महत्त्व नव्हतं। परंतु जागतिक महामंदीच्या काळात म्हणजे 1933 नंतर जी काही 33चा काळ, त्या काळात या जकातीमध्ये जकात लादल्याचे अनेक राष्ट्रांना त्याच्यात दोष दिसू लागल्यानं जकातीचं महत्त्व हळूहळू कमी होऊन त्याच्याऐवजी एक संरक्षक साधन म्हणून कोटा पद्धतीचं महत्त्व हे वाढलं आणि या जागतिक महामंदीच्या काळात राष्ट्रवादी विचारसरणी एकतर अधिक प्रबळ होत चाललेली होती आणि त्यामध्ये एक आर्थिक मंदीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी ज्या काही राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये पहिला जो काही देश होता तो म्हणजे फ्रान्स,
आणि म्हणून फ्रान्सनं सर्वात प्रथम 1931मध्ये जागतिक मंदीविरुद्ध उपाय म्हणून कोटा पद्धतीचा प्रामुख्यानं स्वीकार केला. आणि मग यानंतर फ्रान्सनं 1934पर्यंत 3000 वस्तूंसाठी आयातीचा कोटा ठरवून देशी उद्योगांना, त्या देशातल्या उद्योगांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता. नंतरच्या काळात मात्र दुर्मिळ असलेल्या परकीय चलनाचा पर्याप्त वापर करून त्या परकीय चलनाचा दुरुपयोग टाळण्यासाठी कोटा पद्धती स्वीकारण्यात आली. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक युरोपियन देशांनी व्यवहारतोलात सुधारणा घडवून आणण्यासाठी हा इम्पोर्ट कोटा, आयात कोट्याचा वापर केलेला होता. आयात कोट्याप्रमाणेच निर्यात जो काही कोटा आहे त्याचा देखील म्हणजे एक्सपोर्ट कोटा याचा देखील संरक्षक साधन म्हणून वापर केलेला होता. आणि ज्या वस्तूंचं उत्पादन देशात गरजेच्या मानानं कमी होतं अशा वस्तूंची इतर देशातनं प्रामुख्यानं निर्यात होऊ नये किंवा निर्यात प्रामुख्यानं कमी करावी यासाठी निर्यात कोटा ठरवून दिलेला होता. मग अशी ही कोटा पद्धत, आणि या कोटा पद्धतीमध्ये जरी आयात आणि निर्यात कोट्याचा समावेश होत असला तरी एक संरक्षक साधन म्हणून आयात कोट्यालाच महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी आहे की एका विशिष्ट कालखंडात एखाद्या विशिष्ट वस्तूचे विशिष्ट परिमाण आयात करणं, ठराविक परिमाण आयात करणं, ठरवून दिलेले परिमाण आयात करणं याला आयात कोटा असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. मग सरकारकडनं आयात कोटा निश्चित करून आयातदार व्यापाऱ्यांना वस्तू विशिष्ट प्रमाणात आयात करण्यास सरकारकडनं परवानगी दिली जाते. आयात कोटा ठरवल्यानंतर त्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात वस्तूंची नगसंख्या आयात करता येत नाही आहे आणि म्हणूनच त्याला आयात कोटा किंवा वाटा या ठिकाणी म्हटलेला आहे. त्याचबरोबर परकीय उत्पादनाच्या स्पर्धेपासनं देशातील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीचा कोटा हा ठरवला जातो. अशा प्रकारे ही कोटा किंवा वाटा ही कन्सेप्ट आणि तिचा अर्थ आपण विचारात घेतल्यानंतर या देशाच्या आयात आणि निर्यात व्यापारावर एक नियंत्रण ठेवणं हे कोटा निश्चित करण्यामागचं एक प्रमुख उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. म्हणून या कोटा पद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये देखील आपल्याला या ठिकाणी बघता येतात. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की देशाच्या व्यवहारतोलातला असमतोल कमी करण्यासाठी आयात नियंत्रित करणं, एखाद्या विशिष्ट देशातून जर वस्तूची मोठ्या प्रमाणात आयात होत असेल तर त्यामुळं जर देशाचा, कारण आयात मोठ्या प्रमाणात जर झाली तर देशाचं देणं वाढतं, परिणामी त्या देशाचा व्यवहारतोल हा प्रतिकूल बनत जातो. आणि जर अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्या देशातनं होणारी वस्तूंची आयात रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आयात कोटा हा प्रामुख्यानं कमी केला जातो. हे पहिलं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर इतर राष्ट्रातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालून देशातल्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीचा कोटा ठरवून दिला जातो. तिसरं या पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे की देशांतर्गत वस्तूंची किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी तिच्यात वाढ होऊ नये किंवा घट होऊ नये म्हणून आयात कोटाचा अवलंब प्रामुख्यानं केला जातो. म्हणजे जर इतर देशातनं आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात जर झाली तर त्याच्यामुळं किंमत पातळी घसरते, किमती या खूपच कमी येतात आणि अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर अशी किंमत पातळी घसरू नये, देशातील वस्तूंच्या किमती या स्थिर राहाव्यात यासाठी आयातीचा कोटा निश्चित केला जातोय. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की आंतरराष्ट्रीय निर्यात कराराची अंमलबजावणी करण्यासाठी
निर्यात कोटा पद्धतीचा अवलंब केला जातो की प्रत्येक सभासद राष्ट्राला ठरवून दिलेल्या निर्यात कोट्यापेक्षा वस्तूंची अधिक निर्यात करता येत नाही? म्हणजे त्या विशिष्ट कालखंडामध्ये जेवढा निर्यातीचा कोटा त्या राष्ट्राला ठरवून दिलेला आहे तेवढाच त्यांना त्या ठिकाणी करावा, जादाची त्या ठिकाणी निर्यात करू नये. थोडक्यात आयात कोट्याप्रमाणेच निर्यातीचा कोटा देखील ठरवून दिला जातो. हे एक वैशिष्ट्य कोटा पद्धतीचं आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं. त्यानंतर कोटा पद्धतीमुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही सट्टेबाजीचा व्यवहार आहे त्या सट्टेबाजीच्या व्यवहाराला आळा या कोटा पद्धतीमुळं घालता येतो, म्हणून ही पद्धत वैशिष्ट्यपूर्ण मानली गेलेली आहे. निर्यात कोट्यामुळं निर्यात योग्य वस्तूंचं एक समानतेनं वाटप करता येतं आणि जे आणीबाणीच्या काळात कोटा पद्धती एक महत्त्वाची उपाययोजना म्हणूनही ओळखली जाते. परंतु कोटा पद्धती ही परिणामकारक ठरवण्यासाठी या पद्धतीची कार्यवाही खरं तर कार्यक्षमतेनं झाली पाहिजेत. अशा या पद्धतीची आपल्याला वैशिष्ट्ये प्रामुख्यानं सांगता येतात. आता आपल्याला या ठिकाणी कोट्याचे जे काही महत्त्वाचे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये महत्त्वाचे 5 प्रकार प्रामुख्यानं आपल्याला सांगता येतात आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे जकात कोटा, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये टॅरिफ कोटा असं प्रामुख्यानं म्हणतोय. या प्रकाराचा विचार करताना पूर्वीच्या काळामध्ये जकात किंवा प्रशुल्क कोटा पद्धती लोकप्रिय मानली जात होती, परंतु अलीकडच्या काळात या पद्धतीचं महत्त्व कमीही झालेलं आहे. पण अभ्यासासाठी हा प्रकार आपण जाणून घेतोय. त्यामध्ये या कोटा पद्धतीमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत वस्तुसंख्येचे आयात करण्यासाठी विना जकात किंवा अगदी नाममात्र दराने शुल्क आकारलं जातं. त्या निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक संख्येनं वस्तूची जर आयात करायची जर झाली तर अधिक दरानं देखील शुल्क या प्रकारात आकारलं जातं आणि या प्रकारामध्ये निर्धारित कोटा पद्धती आणि जकात पद्धती ही एकत्रितपणे वापरली जाते. शिवाय या प्रकारामध्ये आयात व्यापार जकातीचा दर कमी असताना मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करून त्याची साठेबाजाकडनं त्या ठिकाणी केली जाते आणि त्याच्यामुळं देशाच्या व्यवहार तोलावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणजे व्यापारी आयात शुल्क नसताना मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करतायत आणि शुल्क वाढल्यानंतर त्या वस्तूची देशात विक्री करून हे व्यापारी अधिक नफा मिळवू शकतात. परिणामी या प्रकारानुसार उपभोक्त्यांचं मोठं नुकसान होतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एकपक्षीय आयात कोटा, की ज्याला आपण युनिलॅटरल इम्पोर्ट कोटा असं इंग्रजीमध्ये म्हणतोय. की या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारामध्ये कोणत्याही एका देशाशी बोलणी किंवा करार न करता अगदी विशिष्ट काळासाठी, साधारणतः एक विशिष्ट काळ म्हणजे 1 वर्षाचा काळ, म्हणजे या विशिष्ट कालावधीसाठी किंवा या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किती नगसंख्येची किती क्वांटिटीची आयात करायची किंवा करायची हे निश्चित या प्रकारात केलं जातं. आणि जेव्हा जगातील कोणत्याही देशातनं वस्तूची आयात करण्याची परवानगी असेल तेव्हा त्याला जागतिक कोटा, ग्लोबल कोटा किंवा वाटा असं म्हटलं जातं. जेव्हा आयात करावयाच्या वाट्याची विभागणी ही विविध राष्ट्रांमध्ये अगोदरच प्रामुख्यानं केली जाते आणि त्याप्रमाणे ठरवून दिलेल्या प्रमाणातच त्या देशातनं वस्तू आयात केल्या जातात, तेव्हा त्याला देशनिहाय विभाजित कोटा म्हणजे त्याला कंट्री वाईज अलोकेटेड कोटा असं प्रामुख्यानं देखील म्हटलं जातं. आणि या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारामध्ये किंवा जागतिक कोटा पद्धतीमध्ये आयात व्यापारी आवश्यक असणाऱ्या वस्तू कोणत्याही देशातनं आयात करू शकतात. म्हणजेच वैयक्तिक निर्यातक देश किंवा आयातदारांसाठी कोटा ठरवलेला नसतो आणि त्यामुळं निर्यातक देशांमध्ये वस्तू निर्यात करण्यासाठी
एक तीव्र स्वरूपाची स्पर्धा निर्माण होऊन आयातदार देशामध्ये प्रचंड प्रमाणात आयात होते, देशांतर्गत वस्तूच्या किमती घसरतात आणि याच्या उलट ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात वस्तूंची आयात जर झाली तर देशांतर्गत किंमत वाढ त्या ठिकाणी घडून येत असते. आणि म्हणूनच अलीकडच्या काळात जागतिक कोटा पद्धतीऐवजी देशनिहाय विभाजन कोटा पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. मग या विभाजित कोट्यालाच प्रामुख्यानं भेदजन्य कोटा असंही म्हटलं जातं की ज्या देशांशी व्यापारी संबंध चांगले आहेत त्या देशात वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात प्रामुख्यानं केली जाते आणि ज्या देशांशी सलोख्याचे मित्रत्वाचे संबंध नाही आहेत अशा देशांशी कमीत कमी व्यापार या प्रकारातनं केला जातो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इम्पोर्ट लायसन्स, की ज्याला आपण आयात परवाना असं म्हणतो. या आयात परवाना प्रकार किंवा पद्धतीमध्ये आयातदार व्यापाऱ्यांना वस्तूची विशिष्ट मर्यादेपर्यंत आयात करण्याचा एक ऑथोराईज परवाना, अधिकृत परवाना सरकारकडनं दिला जातो. आणि मग असा इम्पोर्ट लायसन्स आयात परवाना देण्यात आल्याची घोषणा न करता त्या विशिष्ट व्यापाऱ्याला किती नगसंख्येची आयात करता येईल हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळं सट्टेबाजीच्या व्यवहाराला चालना मिळत नाहीये. आयातीचा परवाना देताना आयातदार व्यापाऱ्याकडनं फॉर्म किंवा अर्ज मागवले जातात आणि आलेल्या अर्जाची शासकीय यंत्रणेकडनं एक काळजीपूर्वक तपासणी करून योग्य व्यक्तींनाच परवाना त्या ठिकाणी दिला जातो, आयात परवाना दिला जातो. मात्र या परवाना पद्धतीमध्ये परवाना मिळावा म्हणून कधीकधी भ्रष्ट मार्गाचा अवलंब होण्याची शक्यता असते. त्यातूनच काळा बाजार, अतिरिक्त नफा मिळवण्याची प्रवृत्ती, आपले हितसंबंध जवळच्या लोकांना त्या ठिकाणी परवाना दिला जातो म्हणून आपले हितसंबंध जोपासण्याची प्रवृत्ती बळावत जाऊन काळा पैसा अभ्यात मनी अस्तित्वात येतो. जे मोठे आयातदार व्यापारी आहेत ते व्यापारी, जकात अधिकारी, प्रामुख्यानं प्रशासकीय यंत्रणेतले जे काही उच्च पदस्थ आणि संबंधित खात्याचे मंत्री जे काही आहेत यांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ मिळतो. कारण हे मोठे आयातदार व्यापारी आर्थिक आणि राजकीय बळाचा वापर करून परवाना मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. या दृष्टीनं या प्रकारामध्येचा अभ्यास करत असताना प्रसिद्ध अर्थतज्ञ हॅबरलर यांनी परवाना देण्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर करावा आणि जी व्यक्ती, जो व्यापारी लिलावामध्ये अधिक बोली बोलेल त्याला परवाना देण्याची हॅबरलर यांनी शिफारस केलेली आहे. म्हणजे त्यांच्या मते की लिलाव पद्धतीमुळं सरकारचा महसूल देखील वाढेल, त्याच्या महसुलामध्ये देखील भर पडू शकते असं मत हॅबरलरनं मांडलेलं होतं. परवाना पद्धतीच्या माध्यमातून सरकार आयात आणि निर्यात व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवू शकतं की आयात वस्तू कोणत्या देशातनं आयात कराव्या, आयात मालाची गुणवत्ता काय असावी हे ठरवता येत असल्यानं परवाना पद्धती म्हणजेच इम्पोर्ट लायसन्स हा प्रकार किंवा पद्धती योग्य समजली जाते. पुढचा चौथा जो काही प्रकार आहे द्विपक्षीय कोटा, बिलॅटरल कोटाज, म्हणजे आयातदार देश निर्यातदार देशांशी वस्तूच्या आयात निर्याती संबंधी आपापसामध्ये द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित त्या ठिकाणी करतायत. कोणत्या निर्यातदार व्यापाऱ्यानं कोणत्या वस्तूची किती प्रमाणात निर्यात करावी हे आपापसामध्ये चर्चेद्वारे त्या ठिकाणी ठरवलं जातं या प्रकारात. आणि मग द्विपक्षीय कोटा पद्धतीमध्ये आयात आणि निर्यात ही सुलभ किंवा सुरळीत होत असल्या कारणामुळं देशांतर्गत किमतीत चढ उतार होण्याची शक्यता नसते. त्याचबरोबर निर्यातदारांची मक्तेदारी निर्माण होण्याची या प्रकारानुसार शक्यता नसते. सर्वसाधारणपणे विकसनशील देशांना विदेशी चलनाची एक सातत्याने कमतरता भासत असते आणि म्हणून अशा देशांना द्विपक्षीय कोटा पद्धती ही सोयीस्कर प्रामुख्यानं ठरते. कारण का तर आयात आणि निर्यात व्यापारासंबंधीचा एकतर करार झालेला असल्यामुळं त्या व्यवहारतोलात समतोल निर्माण होईल आणि म्हणून अशा पद्धतीनं वस्तूंची आयात निर्यात नियंत्रित ठेवली जाते. म्हणून ज्या देशात
परकीय चलनाची टंचाई असते किंवा परकीय चलनाचे पुरेसे साठे उपलब्ध नसतात, अशा राष्ट्रांसाठी द्विपक्षीय कोटा पद्धती ही अधिक उपयुक्त त्या ठिकाणी ठरते. आणि पाचवा प्रकार या ठिकाणी आहे तो म्हणजे की मिक्सिंग जो काही कोटा, की यालाच संमिश्र कोटा असं म्हटलं गेलेलं आहे. की आपल्या देशात म्हणजे स्वदेशात उत्पादित होणाऱ्या जे काही पक्का माल असेल, या पक्क्या मालाची निर्मिती करण्यासाठी इतर देशातनं आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचं प्रमाण किती असावं, यावर मर्यादा घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या कोटाच्या प्रकाराला संमिश्र कोटा असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. म्हणजे देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीसाठी देशांतर्गत कच्चा माल आणि परकीय किंवा विदेशी कच्चा माल वापरला जात असेल तर त्याचं प्रमाण हे किती असावं हे ते देशाचं सरकार ठरवतं. आणि या पद्धतीमुळं देशांतर्गत कच्च्या मालाचं उत्पादन करणारे जे उत्पादक आहेत त्या उत्पादकांना एक प्रकारचं सरकारीच्याकडनं संरक्षण मिळतं. त्याचबरोबर दुर्मिळ असणाऱ्या परकीय चलनाची बचत या प्रकारातनं होते. शिवाय देशांतर्गत कच्च्या मालाचा उत्पादनामध्ये अधिक वापर जर झाला तर परकीय चलनाची बचत होऊन देश आत्मनिर्भर बनण्यास त्या ठिकाणी मदत होत जात असते. देशातील उत्पादकांनी उत्पादन कार्यात त्या ठिकाणी देशात तयार झालेल्या कच्च्या मालाचा अधिक वापर करावा असा सरकारकडनं प्रयत्न केला जातो. म्हणजेच संरक्षण देताना केवळ देशात वस्तू उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना देऊन चालत नाही, तर कच्च्या मालाचं उत्पादन करणारे जे काही उत्पादक आहेत त्यांना देखील संरक्षण दिलं पाहिजे. आणि जर एखादा देश पक्क्या मालाबरोबरच कच्च्या मालाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादन कोटा त्या ठिकाणी असेल, मालाबरोबरच कच्च्या मालाची देखील आयात करीत असेल तर संमिश्र कोटा पद्धतीच्या साह्यानं आयात त्या ठिकाणी नियंत्रित करता येत आहे. मात्र कच्च्या मालाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना या कोटा पद्धतीचं संरक्षण जर दिलं तर कदाचित देशात निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचं उत्पादन होऊन पक्क्या मालाचा दर्जा घसरण्याची शक्यता असते आणि त्यामुळं देशातील उपभोक्त्यांना निकृष्ट प्रतीच्या वस्तूंचा उपभोग घ्यावा लागत असतो. अशा प्रकारे या आजच्या या तासामध्ये आपण जो काही एक संरक्षक धोरणाचा भाग किंवा साधन म्हणून कोटा किंवा वाटा हा जो काही प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी विचारात घेतला. त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि कोट्याचे जे काही 5 प्रकार आहेत त्याचाही विचार या ठिकाणी आज आपण केलेला आहे. धन्यवाद.